मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेविकांचं आपल्या विविध मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे। या संदर्भात आरोग्य सेविकांशी आम्ही संवाद साधलेला आहे। आमच्या आता 3 दिवसापासून आंदोलन चालू आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहेत, आम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे, रिटायर CHV त्यांच्यासाठी फंड आणि पेन्शन मिळालं पाहिजे, प्रसूती रजा मिळाल्या पाहिजे, अशा आमच्या प्रमुख मागण्या ज्या होत्या त्या मागण्या घेऊन आम्ही सुधाकर शिंदे जे आहेत अतिरिक्त आयुक्त त्यांच्यासोबत मीटिंग झाली। मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत सुधाकर शिंदे त्यांच्यासोबत आमची काल मीटिंग झाली। आमची मीटिंग काल 1.5 तास चालू होती। त्या मीटिंगमध्ये त्यांनी आमचं ऐकून घेतलं सगळ्या गोष्टी, पण त्यांचं प्रत्येक प्रश्नावर एकच उत्तर होतं की तुम्ही BMCचे कर्मचारी नाही आहेत, त्यासाठी तुम्हाला कुठली तुमची मागणी पूर्ण होऊ शकत नाही। म्हणजे आमची किमान वेतन तुम्हाला मिळू शकत नाही कारण तुम्ही BMCचे कर्मचारी नाही आहे, प्रसूती रजा तुम्हाला मिळू शकत नाही कारण तुम्ही BMCचे कर्मचारी नाही आहे। त्याच्यानंतर आम्ही फंड पेन्शनबद्दल विचारलं तर त्याच्यासाठी पण त्यांचं तेच उत्तर होतं। म्हणजे थोडक्यात काय का आमची कोणत्याही प्रकारची मागणी पूर्ण झाली नाही आहे। पण याच्या अगोदर आम्ही 17 डिसेंबर 22मध्ये मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो। माननीय मुख्यमंत्री जे आहेत त्यांना वर्षा बंगल्यावरती आम्ही भेटायला गेलो होतो आणि त्यावेळेस आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदन दिलं त्यांच्यासमोर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमची बैठक लावणार आणि ज्या आमच्या आरोग्य सेविका ज्या आहेत ज्या रस्त्यावरती भीक मागतायत त्यांचे व्हिडिओसुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना दाखवलेले आहेत, ते सुद्धा त्यांनी बघितले होते आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमची बैठक लावणार आणि त्या बैठकीमधून आपण कमीत कमी यांच्यासाठी आपण तरी काहीतरी करूया। पण अद्याप आम्हाला मुख्यमंत्र्यांची बैठकसुद्धा मिळाली नाही आहे। मग जर आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं का तुम्हाला बैठक देणार, तर मग आमची अडवणूक करतंय कोण, आम्हाला मुख्यमंत्र्यांपर्यंत कोण पोहोचू देत नाही, हे आम्हाला प्रशासनाला विचारायचं आहे, सरकारला विचारायचं आहे की आम्हाला तिथपर्यंत का पोहोचू दिलं जात नाही। आमच्या 1990 पासून 200 रुपये पगारापासून महिला कार्यरत आहेत, त्या आत्ता इकडे आल्या ह्या इथपर्यंत पोचल्या। पण अनेक 2093, 96, 98 पासून जे मोर्चे झाले त्याच्यानंतर कोणाची दखल घेतली गेली नाही। आता एक शेवटच्या अशा मागण्या होत्या की निदान 2015 पासून आम्हाला किमान वेतन द्यायचं हे न्यायालयाने आदेश दिलेला आहे। हे किमान वेतन 2015 पासून लागू झाले, न्यायालयाचा आदेश आहे। संविधानाचा कोणीतरी अपमान करतं इथे असं वाटत नाही का? जर कोर्टाने आदेश दिलेला आहे 2015 पासूनचं किमान वेतन द्या, तर सरकार कुठे झोपलं आहे? अजून सरकारला अजून जाग का येत नाही? महिला कर्मचारी आज तुम्ही त्यांचं शोषण करता, त्यांना इतक्या कमी पगारात तुम्ही सर्व त्यांना राबवून घेता, मग त्यांची दखल का घेतली नाही? जर ती शासनाचं काम करते, घराघरात झोपडपट्टीत जाऊन काम करते, आज जर ती महिला गरोदर असेल, ती आई होते, तुम्ही पण त्याच आईंची लेकरं आहेत, अशा स्त्रीला मॅटर्निटी लीवसुद्धा देत नाही आणि ती जर त्या दरम्यान 3 महिने कामाला नाही आलं तर सरकार तिला कामावरून शासन काढून टाकतं। मग हा अन्याय नाही का? ही मागणी आहे की किमान वेतन मिळावं, प्रसूती रजा मिळावी, प्रॉव्हिडंट फंड मिळावा आणि ज्या स्त्रिया, ज्या CHV, ज्या आरोग्य सेविका 65 वर्षानंतर रिटायर्ड झालेल्या आहेत, काही फिजिकल प्रॉब्लेममुळे घरी बसलेल्या आहेत, अशांना सरकारने पेन्शन योजना लागू केलीच पाहिजे आणि जर हे झालं नाही तर तो आमच्यावर अन्याय असेल असं आम्ही मुख्यमंत्र्यांकडून मागणी करतो आणि ह्या आमची एकदम नम्र विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्यांचा विचार करावा आणि त्यांनी दखल घ्यावी। अजून एक, जोपर्यंत आम्हाला मुख्यमंत्री साहेब भेटत नाही ना तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही आहे। काही झालं, काही पण होऊ द्या आरोग्य सेविकांचं, पण आम्ही आझाद मैदान सोडणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही। मला फक्त मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत तो एक संदेश द्यायचा आहे। 1.5 महिन्यापूर्वी आहे ना वर्लीला महिला बचत गटाचा म्हणून कार्यक्रम झालेला, तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी महिला सक्षमीकरण हा कार्यक्रम ठेवला होता। एकीकडे महिला सक्षमीकरण व्हावे, महिला स्वावलंबी व्हावी यासाठी मुख्यमंत्री साहेब प्रयत्न करतात। त्याच कार्यक्रमाचा शेवट होता आरोग्य सेविका काही तिथं बसले होते, त्यावेळेला त्या आरोग्य सेविकांनी स्वतः उठून विचारलं की साहेब आमच्या आरोग्य सेविकांच्या पगाराचं काय, आमचं मानधन कधी वाढणार, आम्हाची पगारवाढ कधी होणार? त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी, माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथराव शिंदे साहेबांनी दिलेला शब्द, कारण मी स्वतः तिथं होते, त्यावेळेला साहेब स्वतः बोलले की तुम्ही या आणि मी करून देणार तुमचं काम आणि तुमच्या पगारवाढीचा मी विचार करणार, हा दिलेला शब्द होता आणि हा शब्द मुख्यमंत्री साहेबांनी किमान पाळला पाहिजे आजच्या चर्चेमध्ये। आणि महिलांच्या पगारवाढीचं किमान वेतन, प्रायव्हेट फंड आणि पेन्शन या मुख्य मागण्या तर मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केल्याच पाहिजे आणि ह्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही।
माझ्या सगळ्या आरोग्य सेविका तयारीत आहेत इथं बसणार आहेत. काम बंद आंदोलन केलं, याचा परिणाम किती होतोय त्याविषयी काय सांगाल प्रशासनावर? नाही, आता काम बंद परिणाम तो काय व्हायचा आहे तो हेल्प पोस्टवरती होईल, काय होईल तो ते बघून घेतील. खरं पण आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार म्हणजे लढणारच आणि इथून आम्ही हलणार नाही आहे. आम्हाला महिला तुमच्या सोबत आहे सगळ्या? या सगळ्या आमच्या आरोग्य सेविका टोटल मिळून 4000 आहेत आणि आपले आशा वर्कर किती 2000 आहेत. आणि या वेळेला आम्हाला आशा सेविकांची सुद्धा साथ आहे. त्याच्यामुळेच आशा सेविका आणि आरोग्य सेविका, तुम्ही विचार करा, आज 35-30 वर्ष झालं जरी काम करून सुद्धा त्यांना किमान वेतन, प्रायव्हेट फंड, पेन्शन का मिळू शकत नाही? हा हक्क नाही आहे का? म्हणतात ना 10-12 वर्ष झालं तरी परमनंट करण्याचे कायदा हक्क आहे ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहिलेला कायदा आहे ना. मग हा कायदा का पाळत नाही? हा सरकार का आमच्याकडे लक्ष देत नाही? तुम्ही पालिकेचे कर्मचारी नाहीयेत असं पालिकेचं एक म्हणणं. हा खरं पण तेच म्हणतात. आणि पालिकेमध्ये जे काही काम येईल त्यावेळेला आरोग्य सेविकाकडून करून घेता ना तुम्ही. मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की पालिकेच्या तुम्ही सेविका नाही आहे? तुम्ही जे काय काम येतं ते पालिकेलाच येतं. असं नाही आहे की आम्हीच मागून घेतो की आम्हाला हे काम द्या ते काम द्या. आम्ही मागून घेतच नाही आहे. जे काम येतं ते पालिकाकडे येतं. पालिका कुणाला देते? वॉर्डनुसार हेल्पोस्टला देतं. हेल्पोस्ट कुणाकडून करून घेतो? शेवटी आरोग्य सेविकाकडून कर. आणि ही जर आरोग्य सेविका काम नाही केलं तर उद्या बघा या हेल्पोस्टमध्ये किती कामं होतील ते. आम्ही तर पहिलं म्हणजे 1 वर्ष झालं आता काम करतोय. 1 वर्ष काम झाल्यापासून आम्ही जेव्हापासून कामाला लागलो तेव्हा तर 1650वरच काम करतो. 1650वर काम करून सुद्धा 3-3 महिने आमचा पगार वेळेवर येत नाही. आता आमचा शेवटचा पगार जानेवारी महिन्यात आला, तिथून अजून आम्हाला पगार नाही आहे. जे मराठा आरक्षण म्हणा हे म्हणा ते आम्ही कामं केली त्याचे पेमेंट आम्हाला दिलेले नाही आहेत. त्याचबरोबर सर्व कामांची म्हणजे सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत कामाची पूर्ण सक्ती केली जाते पण कुठल्याही कामाचा मोबदला आम्हाला मिळत नाही. आणि 1650मध्ये आम्ही महिनाभर काम करतो पण त्याचा पण म्हणजे काम करूनसुद्धा आमच्यावर अजून दबाव टाकला जातो की अजून काम करा, तुम्ही काम करता ते समाधानकारक नाही आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत कितीही कामं केली तरी म्हणजे हेच नाही आहे की तुम्ही करता म्हणून. किती मानधनाची अपेक्षा अशा वर्कर तुम्ही करता? कमीत कमी 5000 तरी आम्हाला 5 ते 6000 तरी हवे. कारण का 1650मध्ये कुणाचं काहीच होत नाही. आत्ताचा महिना पण चालत नाही 1650मध्ये. मंथली दिला नाही आणि महिना देतच नाहीत आम्हाला. 3-3, 4-4 महिन्याला पेमेंट आहे. 4 महिने झालं पगार मिळत नाही आहे आम्हाला तर 4 महिने पेमेंट नाही आहे. जॉईन करताना तर आम्हाला सांगितलं होतं 6000 पगार देणार आहेत. जॉईनिंगच्या वेळी 6000 पगार देणार म्हणून जॉईनिंग करून घेतलं होतं पण त्याच्यानंतर त्यावेळी पण 6000 आमचं सांगून आमची फसवणूक करून 1650वर आम्हाला भरती केलेलं आहे. अक्षरशः मला रडायला येतं बोलताना. एवढे आम्ही हेल्पर्सला काम करतो. हां, जे सगळ्या गोष्टी आम्ही करतो. कोरोनामध्ये आम्ही म्हाताऱ्या बायका घराघरात जाऊन करत होतो. आज त्यांनी आम्हाला फुलं देऊन बायकांना रिटायर केले. कुठल्या हिसाबाने केले? बाबासाहेबांनी केलेलं आहे ना, लिहिलेलं आहे ना की बायकांना द्या म्हणून सगळ्यांना दिलेलं आहे. केव्हा रिटायर होत आहे? मी उद्या आता मार्च एंड आहे माझं. तुम्हाला प्रायव्हेट फंड काही नाही, नुसतं गुलाब गुच्छा देतात गुलाबाचा आणि जा. किती आणि वर्ष झालं काम करतो? 91 पासून लागले. झाले किती वर्ष? किती पगार आहे? पगार आम्हाला आहे 11 पर्यंत 12. पण पगार नुसताच नाही आम्हाला. आम्ही 200 रुपयामध्ये काम केलं, फक्त 200 रुपये. आणि त्याच्यामध्ये आम्ही एवढी राबत होतं. आज आम्हाला चालायला होत नाही. सुनांना पैसे दिले तर सुना आम्हाला खायला देतात. आता आम्ही ह्याच्या पुढे काय खाणार? कारण आम्ही जर पैसे दिले नाही सुना म्हणणार काय हिला देणार, असं चाललंय. कारण हा जमाना असा आहे सुनांचा की पैसे दिले तर गोड असतात, नाही तर आम्हाला तुकडा पण मिळणार नाही. आम्ही काय करायचं? आम्हाला पेन्शन चालू करा. हां, आणि थोडंफार तरी आम्हाला हातात द्या तर आम्ही पण खुश होऊ की आम्ही सेवा केली. आम्ही सगळ्या गोष्टींनी तुम्हाला सहकार्य केलं. आता झाला पगार. पहिला आम्हाला पगार नव्हता 200 रुपयात आम्ही झिजलो. हा, हे मी सांगते तुम्हाला. अक्षरशः मी रडायला मला येतं. कारण उद्या मी रिटायर होणार आहे. मी काय घेऊन जाणार सांगा तुम्ही? काहीच घेऊन जाणार नाही. आरोग्य सेविकांच्या आंदोलनाचा आजचा 3रा दिवस आहे तरीही मुंबई महानगरपालिकेने या आरोग्य सेविकांच्या आंदोलनाकडे लक्ष दिलेलं नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिका या आंदोलनाची दखल कशा प्रकारचे घेतं हे सुद्धा पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.